कोणता रस्सा आज बनवतात ते आमच्याकडे पण बघा. मटण, वडे, चिकन, मटणचा रस्सा हे बनलेले पदार्थ आहेत आणि ते मी आता बनवते आहे. हे सकाळी मी वडे बनवलेले आहेत, ते माझे वडे तयार आहेत. हे बघा कसे वडे बनवलेले आहेत, मटण वडे, चिकन. आणि आता मी चिकन फोडणीला देणार आहे. आता मी चिकन बनवते. हे मी चिकन घेतलेलं आहे धुवून, 4-5 पाण्याने मस्तपैकी धुवून घ्यायचा. हे धुवून घेतलेलं आहे. आता त्याला बनवते मी. पहिलं फोडणीला काय द्यायचा, तेल घालायचं पातेल्यामध्ये. तेल टाकलेलं आहे मी ह्याच्यामध्ये थोडंसं. त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहे आता मी फोडणीला. चिकनचा थपथपीत रस्सा बनवते. आता कांदा घातलेला आहे मी याच्यामध्ये. तो थोडासा ब्राऊन करायचा, लालसर करायचा. हे इकडे माझं मटण रेडी आहे. ही नळी आहे सेपरेट. आणि मी आता इकडे चिकन बनवते. चिकनला फोडणी देते. आणि ना तेजपत्ता दे 2 मला. याच्यामध्ये तेजपत्ता पण घालायचा. ही माझी सून आहे. कांद्याला ब्राऊन होऊन द्यायचा मस्त थोडासा. आणि त्याच्यानंतर मग ही आलं लसूणची पेस्ट आहे, मी घरामध्ये तयार करून ठेवते. थोडी जास्त नाही काढली, जास्त करून ठेवली का मग ती खराब होती फ्रीजमध्ये. थोडा मग आलं लसूणचं पेस्ट टाकायचं याच्यामध्ये. असं पण थोडंसं असं फ्राय करायचं तेलामध्ये ब्राऊन होईपर्यंत. थोडासा, जास्त पण नाही घालायचं. हे 2-3-4 तेजपत्ता घेतलेले आहेत मी, ते पण घालते याच्यामध्ये. हे थोडंसं असं लालसर झालं, ब्राऊन झाला की नंतर मग याच्यामध्ये थोडंसं लसूण घालायचं. ते ब्राऊन होईपर्यंत ह्याच्यामध्ये मी थोडंसं लिंबू घालते चिकनमध्ये. चिकन एकदम टेस्टी होतं ते. लिंबू घालून त्याला थोडंसं हलवून ठेवायचं. करायचा थोडंसं. आता माझा कांदा ब्राऊन झालेला आहे, थोडासा लाल झालेला आहे. याच्यामध्ये मी टमाटर टाकणार आहे. आणि मी कांदा खोबऱ्याचा मसाला बनवून ठेवलेला आहे, तो नंतर घालायचा. पहिला चिकन आहे तो याच्यामध्ये घालायचा. काश्मीरी तिखट, लाल मसाला, हळद घालून थोडं फ्राय करायचा. मग वाफेवरती थोडंसं ठेवायचं त्याला असंच. हे सगळे आमचे मसाले. ही दालचिनी पावडर थोडीशी घालायची, जास्त नाही घालायची. काश्मीरी लाल मसाला, कलरसाठी. हा साधा लाल मसाला तिखट, तो आपल्याला जेवढा पाहिजे तेवढाच घालायचा. तिखट पाहिजे कसा कमी जास्त. मस्त असं फ्राय करून घ्यायचं. ब्राऊन झालं पाहिजे थोडा. आता कशी मस्त तेलाची तरी आली बघायला. ह्याच्यामध्ये हे चिकन घालायचं.
चिकन मसाल्यामध्ये आधी फ्राय करायचा, मग त्याचा वास येत नाही. ह्याच्यामध्ये आले लसूणची पेस्ट अजून टाकली तरी चालेल, चांगलं होतं. मला आलं लसूण थोडा टाकते त्याच्यामध्ये. थोडासा 2 मिनिटं वाफेवरती ठेवायचा, नंतर मग गोडा मसाला घालायचा त्याच्यामध्ये. मसाला थोडा 2 मिनिटं असं ठेवायचं, वाफेवरती वाफ लागली नंतर मग गोडा मसाला टाकायचा, गरम मसाला टाकायचा आपल्या हिशोबाने. थोडी हळद टाकायची, जास्त पण नाही घालायची, मग ती कडू होईल. गरम मसाला थोडा, चिकन मसाला घालायचा नाही घातला तरी मी घरी मसाला बनवते तो घालते. आमचा घरचा खोबऱ्या कांद्याचा वाटप, जेवढं आपल्याला पाहिजे तेवढा टाकायचं त्याच्यामध्ये. माझा कसं चिकन मस्त झालं. आपल्याला पाहिजे तर आपल्याला अजून मसाला पण याच्यामध्ये घालू शकतो. वड्यांबरोबर थोडा थपथपीतच पाहिजे ना, म्हणून मी थपथपीत बनवते, थोडा जाड. जेवढं पाहिजे तेवढं पाणी अंदाजाने घालायचं याच्यामध्ये, कारण शिजल्यानंतर थोडं पाणी सुटतं ना मग चिकनला, मग पातळ होतं ते. आहा, किती छान झाला माझा चिकन, बघा किती मस्त कलर आलाय त्याला. आता चवीनुसार त्यात थोडंसं मीठ घालायचं, शिजल्यानंतर पण घालू शकतो, पण मग तो लागत नाही त्याला. अगोदरच घातला ना तर मीठ त्याला लागतं शिजल्यानुसार. मीठ थोडं कमी असलं तरी चालतं, नंतर आपण घेऊ शकतो. असं याच्यावरती झाकण ठेवायचा, त्याच्यात पाणी घालायचं थोडंसं आणि गॅस फास्ट करायचा, वाफेवरती शिजून द्यायचा थोडंसं. बघा अजून शिजलं नाही, कशी तरी आली बघा माझ्या. हा माझं चिकन तयार झालेलं आहे. मी आता त्याच्यामध्ये वरून थोडीशी कोथिंबीर घालणार आहे.
कोथिंबीर बारीक कापायची, त्याच्यामध्ये वरून घालायची, मस्त चिकन लागतं. ओलं खोबरं पाहिजे तर ओलं खोबरं पण तुम्ही घालू शकता, पण आम्ही नाही घालत, आम्हाला सुकं खोबरं लागतं. माझं सगळं चिकन तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालते बघा. आता अजून थोडं 5 मिनटं तरी असं वाफेवरच ठेवले ना, बघा हे माझं चिकन. आता मी चिकन पेस्ट करायला माझ्या मुलाला देते. थोडासा मला चिकन रेडी.